राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हे आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता, धन्य माता पिता तयाची या कीर्तनाचा, नारदाची गादी आणि कीर्तन आणि कीर्तनकार हा काय विषय तुम्हाला इसकाटून सांगतो. आता मला ही घटना 8 दिवसापूर्वी सांगायची होती, पण म्हणलं थोडं सगळ्याच्या काकरून घ्यावा, पाळी आपण टाकावा असा विषय असतो. विषय नेमका तुम्हाला समजून सांगतो. कीर्तन म्हणजे नारदाची गादी, पण आज कीर्तनाचं स्वरूप बदललेलं आहे. ध्यानात ठेवा, रूप तेच, दाखवायला तेच, पण आतलं स्वरूप बदललंय. बदलून द्या. चांगले वाईट कीर्तनकार आहेत, ते कीर्तनकार एक मला आवडतं, ते शिवे बिवे देत नाहीत. ती त्यांची भाषा शुद्ध असते. आपली काही शुद्ध नाही बरं का, माझ्यावर नका जाऊ तुम्ही. मी प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे आदरणीय यांना मानणारा न आणि ठाकरी भाषा पुरा गोडा कुत्रा आपला असा असकार. आपल्याला तिले मिळमिळीत आणि गुळगुळीत जमत नाही. आता एक व्यक्ती आहे, एक मुलगा आहे, त्या मुलाला महाराष्ट्रामध्ये फार मानणारा वर्ग आहे. कलारूप होतच, बोलण्याची कला अंगात होती, कीर्तन करायची इच्छा होती, नारदाच्या गादीवर जायची इच्छा होती आणि तिथून लोकांना प्रबोधन करायची त्या माणसाची इच्छा होती. काशीनाथ देशमुख यांचा मुलगा, तुमचं अकोला तालुका अहिल्यानगरचा आणि इंदोरी नावाचं गाव. मुलाचं नाव निवृत्ती. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. वडील बी थोडं आध्यात्मिक असल्यामुळे मुलाचं नाव निवृत्ती ठेवलं. लहानपणापासून आवड. ते इंदोरीचे होते म्हणून त्याला इंदोरीकर म्हणून फेमस झाले. हा प्रयोग 2005 ला कीर्तन चालू झाले बरं का. सोप्पं नाही, 20-25 वर्षात आधी बी असेल, पण ते जास्त प्रसिद्ध हे मोबाईल मुळे नंतर झाले. असा एकही माणूस महाराष्ट्रात दाखवा की ज्या माणसाला इंदुरीकर म्हणतो हे पटत नाही. त्यांचे काही व्यावसायिक लागेबांधे असलेले किंवा जे बाकीचे कीर्तनकार आहेत, जय जय राम कृष्ण हरी, काढा पाकिट, त्यांचं नाही जमायचं. पण ज्यांनी त्यांचं कीर्तन ऐकलं, प्युअर नॉन व्हेज कीर्तन म्हणाय हरकत नाही, त्यांनी कुणाला सुट्टी दिली नाही. ते मुलाच्या आणि ह्याच्या पाठीमाग अभ्यास आहे, लक्षात घ्या. इंदुरीकरांना समजून घ्यायला, आता इंदुरीकर मला वाटत नाही कीर्तनाला परत नारदाच्या गादी जाते आणि कीर्तन बंद, गरज नाही त्यांना. ही माणसं स्ट्रेट फॉरवर्ड असतात, तुम्हाला सांगतो, ही सुट्टी नाही त्यांना. समाजाकडून जे मिळालं, त्या समाजाने ज्याला जे टोचलं, ज्याला नावं ठेवली, ज्यांनी त्यांच्या कीर्तनाचा आनंद घेतला भरभरून, त्यांनीच त्यांच्यावर नावं ठेवून मोकळे झाले हे समाज. ह्या जगाचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला सांगतो. चांगलं कुठं दिसलं ना, आणि त्याला कसा अडचण आलं की त्याच्यावर लगेच राखीचा डबा होता सुरुवात सगळ्याची. मी काय त्यापेक्षा वेगळा नाही. आणि माझ्या पडलं राखील तरी बेत नाही. कारण तितकं वरचं शाबूत लागतं, संयम लागतो, सगळ्यात महत्वाचं स्वच्छपणा लागतो. त्याचं माइंड पॉवरफुल आहे ना, त्याला कशाचाच कसलाच फरक पडत नाही. लय कीर्तन त्यांच्यावर टीका झाली हे असं बोलतात, पण एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेला 500-500 रुपये देऊन लोक बोलावं लागतात. गाडीची सोय, फरसाण पण आहे, लाडू पण आहे, चहापानाची सोय, पोहे खा. इथं तसला कार्यक्रम नाही. पदर 100चं पेट्रोल टाकून मी स्वतः त्यांची 10-20 कीर्तन अटेंड केल्यात. 100चं पेट्रोल जळा नका, पण ऐकायचं. त्यांची बोलण्याची भाषा कडक होती. गोडे लावणे, आमके लावणे. ते म्हणतात ते कसं काय चालत नाही. मग यांचं ऐका, आपलं काय म्हणणं आहे का त्याचं. असा कीर्तनकार परत होणे नाही देणार. गर्दी खेचण्याची क्षमता त्या माणसात होती. चांगल्याला चांगलं, मला वाटेला वाईट म्हणा तुम्ही. काय त्यांनी चुकीचं सांगितलं, त्यांनी जे जे पुढचे 10 वर्षापूर्वीचं सांगितलं ना, ते आज सगळं सत्यात उतरलंच का नाही. शेडोळे दाखवून जमणार नाही ना. जे सत्य आणि खरं बोललं की पटत नाही लोकांना. सुनेला होणारा जाच त्यांनी ओळखला आधी.
आता सासांना जाच होईल. त्यांनी सांगितलं सासा जाचाच आहेत. बाई नाना तुझ्या पाया पडते माझ्या पोराचा पूर्ण, तुझं पोरग माझा नातू माया मांडी हागून दे ना भाऊ. बाई गेली 498 टाकून मोकळी झाली. ही ही जग माणसाचं असलेलं नातं कनेक्शन संपत चाललंय तुम्हाला सांगतो. त्याच्यावर टीका करण्याचं काम त्यांच्या भाषा शैलीतून, आणि तिकडची भाषेची डब वेगळी आहे थोडी. का म्हणून अर्ध्या एकराचा नागावर घाली तू, का म्हणून अर्ध्या एकराचा मांडव घाली तू, काय नाही त्यांनी जास्त केलंय म्हणून भावानी केलेलं फक्त त्याची जी पुरतं मला करायचं, हे त्यांची वाक्य. लग्न साध्या पद्धतीने करा. हा नेमका फॅक्टर मी तुम्हाला एक आज ह्या एपिसोड बनवण्याचं कारण म्हणजे अँगल देणार आहे. माझ्या अँगलने विचार करून बघा तुम्ही. मग तो अँगल कोण देत नाही, मी देतो तुम्हाला. त्यांनी टीका केली म्हणजे अशी परिस्थिती. त्यांनी त्यांचा कीर्तनाचा कालावधी 2005 ते 2025 हा कालखंड जर बघितला, हा परिवर्तनशील काळ आहे. ध्यानात ठेवा, हे स्पीडने परिवर्तन होत आहे. आजकाल विवाह संस्था पूर्वी फसवणारे होते, मुलगी देतो मुलगी बघतो तुम्हाला हे ते. आजकाल विवाह संस्थाच फ्रॉड करायला लागल्यात. पकडल्यात बघा नाशिक मधली. हा पोरं एकच मुलगी 50 जणांना दाखवायची, वेगवेगळी तिचा ते बायोडाटा बदलायचा. 5,000 रुपये द्या, नोंदणी फ्री. लुटलं लोकांनी. आपल्याला वाटतं आपल्या खाबऱ्याचं व्हावं लग्न, कसं व्हायचं? विश्वास राहिला का समाजामध्ये? ध्यानात ठेवा, इंदोरीकर महाराजांनी ह्या गोष्टीवर टीका केली. समाजातलं जे वाईट आहे, आणि संत तुकाराम महाराज त्यांना तर मानता का नाही तुम्ही? संत तुकाराम महाराजांनी कीर्तनकाराची व्याख्या काय केली हे एकदा गाथेतलं तुम्हाला सांगतो. मग तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल की खरं कोण खोटं कोण, काय चांगलं काय वाईट. खरंच इंदोरीकर महाराज वाईट होते का? इंदोरीकरांना माझा फुल सपोर्ट आहे की असा कीर्तनकार परत होणे नाही. मी तिकडे गेल्यानंतर त्यांची भेट सुद्धा घेणार आहे. तुम्हाला सांगतो, समाजात परिवर्तन होणं गरजेचं आहे. प्रबोधनकार, आता तुम्ही मला काही न करता तुम्हीच पदवी देऊन टाकली प्रबोधनकार. मला बी बरं वाटलं आतून, काय कोणाला गुदगुल्या होत्या मी प्रबोधनकार. तसं नसतं. शनी प्रबोधनकार होतेच असं माझं स्पष्ट मत. इंदोरीकर महाराज आणि आहेत आणि राहतील. फक्त त्यांच्या काळजाला जी गरज पडल्यात ती चुकीचं झालं थोडंस. माणूस समाजाकडून अपेक्षा ठेवू शकतो एवढंही. बिंबीच्या देठापासून आरडून भले पैसे घेऊन हे करून द्या, पण अपेक्षा ठेवू शकतो का नाही 1%. समाजातून असं रिॲक्शन, अगदी न्यूज चॅनलवाले सुद्धा प्रेम संबंध होते असले म्हणणारे सुद्धा तिथं लगे रो म्हणा बाई घ्या टोच मारून, आपली घ्या चोच मारून. मोठे युट्यूबर सुद्धा काही इंदोरीकरच्या विरोधात. रिअल फॅक्ट दिसतं तसं अजिबात नसतं. मी जे अँगल देतोय त्या अँगलने विचार करा, आणि मग त्यांना कशाला तुम्हाला म्हणजे अधिकार आहे नावं ठेवायचं. बघा, आपल्या तुकोबारायांनी जे कीर्तनकार आहेत, आता समजे आळंदी पंढरपूर आमके नेमके सगळे नवीन शिकणारी पोरं म्हणा, चालू कीर्तनकार म्हणा, म्हणजे साध्या स्विफ्टमधून फिरणाऱ्या कीर्तनकारापासून ते 40 लाखाच्या गाडीपर्यंत फिरणारा कीर्तनकार, त्यांचे मोठे दुनियादारी पैसा लाख लफडी सगळे पकडा तुम्ही. इंदोरीकर सुद्धा त्याच्यात धरा तुम्ही. हे सगळ्या कीर्तकांच्या बाबतीत तुकोबारायांनी काय सांगितले ते ऐका. मुखी सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकांची कापितो मान. कथा सांगतो देवाची, अंतरी आशा बहुलोभाची. तुका म्हणे तोची वेडा, तुका म्हणे तोची वेडा, त्याचे हनोनी थोबाड फोडा. संत तुकाराम महाराजांनी म्हणलेले कीर्तनकारांच्या बाबतीत. आता संत तुकाराम महाराजांचा कालखंड कधी? आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातला. 300-350 वर्षानंतर सुद्धा असं हेच देवावतारी लोक. तुम्हाला खरं सांगतो, ह्यांना माहीत होतं की पुढं काळ कसा येणार आहे, वाईट काळ येणार आहे, कलियुग येणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या वाक्य रचना. हे तुम्ही बघा बाबा, आताच्या कीर्तनकारांना हे किती लागू पडतं. ब्रह्मज्ञान सांगून पाकिट आहे का नाही? माझ्या डोळ्यासमोरचा विषय सांगतो. आमच्या भागामध्ये कीर्तनकारांची लय चलती आहे. कीर्तनकाराचे गट आहेत, कीर्तनकाराचे ग्रुप आहेत, कीर्तनकाराचे एजंट आहेत. खात्रीने सांगतो मी. त्याला काय ह्याला काय, 20,000 ठरले, 15,000 ठरले, 12 बरं पाकिट टाकून देते, 15च पाहिजे. त्याच्यासाठी संत तुकाराम महाराजांनी आपलं सांगून ठेवलंय.
आणखी 4 वाक्य. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जिथं कीर्तन सेवा आहे ना तिथं अन्न स्वीकारायचं नाही. बुका लावू नये भाळा, भाळा म्हणजे कपाळा, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तटा वृक्ष भासी दाना, तटा वृक्ष भासी दाना, तृण मागो नये जाना. तुका म्हणे द्रव्य घेती देती, तेही नरकाशी जाती. संत तुकाराम महाराज. काय स्वरूप झाले आज तुम्हाला सांगतो. जशा इतर आपण कला शिकतो प्रपंच पोट भरण्यासाठी, कोण इस्त्री काम करीन, कोण सुतार काम करीन, गवंडी काम करीन, वेल्डिंग शिकन, काही आपली दुकान गॅरेज काम शिकन. पखवाज शिकणे सुद्धा कला आहे, 50,000पेक्षा जास्त कमवू शकता. पेटी शिकणे कला आहे, 50,000, आणि ते बी अध्यात्माला धरून. हा, तुपाचं अन्न खाऊन, हा, पांढरे शुभ्र कपडे परिधान करून. पैसा आहे ना, ते पैसा आहे ना. कीर्तन करायला सगळ्यात जास्त बाकीच्या लय आहे. टाळ करी माग उभं राहिलं तरी तो म्हणतो 500 एक वार त्यानं का बाबा मी 100 ऐकत नाही. ही रियालिटी समाजाची. ज्या समाजाने निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्या डोक्यावरून त्यांना उतरू देऊ नका. तुम्हाला भले त्यांनी कीर्तन नका करून द्या, पण त्यांचं स्थान प्रबोधनाचं महाराष्ट्रातलं त्याचा वाटा फार मोठा आहे. हा, आता मी आता शूट करतोय ना, 1.5 तासापूर्वी फोन आला. 2 मराठ्याच्या पुरी पळून गेल्यात, ते पण सांगतो. नशीब मराठ्याबरोबरच गेल्या. पण दुसरी वाक्य लय खतरनाक. बरं, पळून गेल्या म्हणजे तर असं काही नाही. 18 वर्ष पूर्ण होती ती शितून गेल्या, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट रजिस्टर लग्न करून टाकलं. डोक्याला ताण नाही. हा, आई वडील काय करू शकत नाही. वस्तुस्थिती बघा समाजातली. दुसरी जी मुलगी गेली ती मुलगीने जो नवरदेव पास केलाय किंवा त्याच्या प्रेमात पडली, लग्न केलंय, चक्क एकच पाय त्याला, म्हणजे एक पाय काय म्हणतात त्याला, ते पोलिओ झालेला आहे. अपंग, त्याबद्दल वाद नाही, पण तिचं सिलेक्शन महत्वाचं आहे. असं काय नाही, कायद्याने त्याला तो अधिकार आहे. म्हणजे असं, म्हणजे तिच्या वडिलांनी किंवा बावाला किंवा आईला सांगितलं असतं की बाबा हिला नवरा बघायचा आहे, आता तर किती बी मिळतात हा माणूस तर, पण ते प्रेम संबंध आहे, त्यात काही विषय नाही. तर कमीत कमी चांगला बघितला असं मला वाटतं. दोन्ही केपेबल आहे, पण जाऊन द्या, असून त्यांच्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही, चलून द्या. ह्या 20 वर्ष आता मला सांगा, पण ती फुकटच झाला म्हणजे सांगा, त्यात काय वाद नाही. पारनेर तालुक्यातले गेल्यात हे पण सांगतो, फुकटच झाला आमल्यात. पण टाळूबारा गोड त्याला बापाच्याच पैशाचं होतं ना. चढ्या फारकी लहानपणी आईने नारळ घातलंच ना, आजीने उलती पालती पाडून गरम पाणी ओतलंच ना, लहानाची मोठी केली. शिक्षण खर्च काय म्हणून लागत नाही, पाटी पेन्सिल दप्तर शाळेची फी जाणं येणं. त्या बापाला किती अभिमान, माझी पोर माझी पोर. आणि त्याला नीट गोडा सोडून जर पोरीने असा कारण केला, गावात जाऊन हॉटेलमध्ये चौकात 4 लोकात बसू शकत नाही बाप, हे दुःख आहे बापास, तुम्हाला खरं सांगतो. म्हणून हे पळापळीच्या विरोधात आहे बाप. काय ह्याच्यावर टीका इंदुरीकर महाराजांनी केली. ह्या गोष्टीवर हात जोडून कीर्तन तुम्ही काढा बघा. त्यांनी मुलींना सांगितलं, मुलींना पळून जाऊ नका. तुम्हाला पळून द्यायचं असं ना, आपल्या आईला बापाला स्वतःच्या हाताने विष पाजा, कारण नंतर बी ते काय नीट जगू शकत नाहीत. घराच्या बाहेर निघत नाही, नाक कापलं पोरीने म्हणतात. ही वस्तू ती समाजाची, इतका वेगळं चाललाय समाज. आणि त्यांनी टीका केली ना, आज इंदोरीकरांनी खर्च केला. मी तुम्हाला अँगल देतो, इंदोरीकरांनी खर्च का केला, उलट कमी करावं. त्यांच्या जागा मी असं 2 कोटी घालवला असतं. तुमच्या माझ्या सांगतो, लग्न तर त्यांनी ना असं करावा, 5 कोटी रुपये घालावा. हा, अजिबात हेलिकॉप्टर पोचवायला, हेलिकॉप्टर यायला, अजून मंत्र्याला लाजवल असं करावं. ध्यानात ठेवा, एका प्रबोधन करायला, एका कीर्तन करायला तुम्ही नावं ठेवताय, आणि ह्यांच्या आपल्या छताडा बसून आपलं रक्त शोषलं. ह्या मंत्र्या संत्र्याला कुणी बोलत नाही. आज माझी असो आजी असो कुणी असो, यांच्या संपत्त्या बघितल्या ना, आकडा लिहायचा नाही. आकडा कुठून आले पैसे, त्यांना कुणीच त्यांचा हात लावू शकत नाही. उलट त्याला सिक्युरिटीला पोलीस आहेत. थोडा पुढे गेले, चल हाल इथून, पाहिजे थोडा अजून पुढे गेले, लाथा घालतात पोलीस मागून. ही आपली तुमची आमची किंमत आहे. पण पाराव बसला 500चा सदरा घालून, सरकारी गहू खाऊन. माणूस चांगला पण काय लोकाला सांगतोय, स्वतः बघा कसा बघतोय, असं होतोय. तसं लय जबाबदारी त्यात. माझ्या दृष्टीने इंदुरीकरला फुल सपोर्ट करतो, अभिनंदन करतो. त्यांनी महाराष्ट्राची एवढी सेवा केली, आणि तो अँगल तुम्हाला देतो, खर्च का केला.
इंदुरीकर महाराज 3-4 पासून करत होते कीर्तन, पण 2005 नंतर ते जास्त प्रसिद्ध झाले, फेमस झाले. 25 वर्षाची सेवा पकडा तुम्ही त्यांच्या. त्यांनी त्यांच्या भाषणात अनेक वेळा सांगितले, कीर्तनात सांगितले की आपलं बघा, ते स्वतः दाखवून ठेवलं नाही बरं का, 3 आणतो, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि रस्त्याने चालताना एखादा रोडला असेल तर 4 आणतो. 4 म्हणजे 4 कीर्तनं करतो, 3 कीर्तन धरा. आता तुम्हाला सांगतो, साधे साधे नुसते पाठांतर केलेल्याचं 15,000 पाकिट आहे. 3 दुरी करेल 20-25 हजार तर असणच ना. त्यांचं मी म्हणतो 70,000 रुपये त्यांना रोजचा कमावतात ते. बघा, 70 सोडून द्या, 50 सोडून द्या, 40, 10,000 रुपये तर रोजची कमवत असते का नाही? 10 फक्त 10. हा, 10,000 पर डे. हे पैसे एका वर्षाचे होत्यात 3,60,00,000. बघा, 10,000च धरलंय आपण, ज्या धरलं नाही. आणि 25 वर्षाची सेवा आहे, पैसे होतात 90 कोटी. आहे का तुमच्या आमच्याजवळ? तिकडच्या लोकांच्याकडे येते. कुठं मंत्री संत्री त्याला 90 कोटी किरकोळ आहेत. 5-6 कोटी रुपयात ती इलेक्शन खेळतात. आमचा विषय चाललाय, जे नावं ठेवतात ना त्यांचा विषय चाललाय. इट इज स्मार्ट बिझनेस. एक व्यवसाय म्हणून त्यांनी ते पाहिलं असेल. त्याच्याकडे मागणी आहे, मागणी तसा पुरवठा केला पाहिजे ना. लोक म्हणतात तुम्ही कराच, आणि लोक तुम्हाला माहिती जीभ भरून येतात सगळे, सरपंच बिरपंच, नाही तुमची हात जोडते, तुम्ही पाकिट घ्या पण तुम्ही कराच, ऍडजस्ट कराच, कीर्तन कराच. वर्ष श्राद्ध आणि आई वडील 98, 90, 85 सालचे झाले त्यांचं पण कार्यक्रम असतात, कीर्तन असतं. वर्ष श्राद्धाला जास्त असतात, आमच्या भागात असतात, सप्त्याचे असतात, शेवटचं असतं, कधी पण करू शकतो माणूस. हे 90 कोटी रुपयाचा मालक तर उघड आहेत का नाही ते मला सांगा. आता ह्या माणसाला एक मुलगा आणि एक मुलगी काय येडी नाही, 10वी नापास नाही, उच्च शिक्षण दिलं, म्हणजे मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी खर्च केला. त्या मुलीचा साखरपुडा, आणि मुलीचं नाव पण सुंदर आहे, ज्ञानेश्वरी. ते स्वतः त्यांचं नाव निवृत्ती ज्ञानेश्वरी. कीर्तन रूपी सेवेतून, आणि त्यांनी पाकिट घेतलं याच्याबद्दल आक्षेप आहे ना, अख्ख्या महाराष्ट्रात हिंडून बिगर पाकिट घेणारला तुम्ही कीर्तन करा, आणून दाखवा, तुमच्या टांगा खालून जाईल मी. पैसा आहे, पैसा रक्त आहे, लागतं ते. 90 कोटी रुपये ज्या व्यक्तीकडे असू शकतात, त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी उच्च शिक्षित आहे, आणि ते नवरदेव बी तिच्याच क्वालिटीचा त्यांनी बघितलाय, तिच्याच क्वालिटीचा. त्याचं नाव आहे साहिल चिलाव, कोट्याधीश माणूस तो. पण मुलीचं कल्याण, सुखी झाली, साखरपुडा करायचा आहे. मग वसंत लॉज संगमनेर. आता एकुलती एक मुलगी. आता बघा, खर्च तुम्हाला वाटतं 12वंच लग्न करायला पाहिजे होतं बा. मुलीची काही इच्छा असू शकते का नाही, का त्यांनी म्हणजे असं दाखवायचं, मग तुम्ही काय पाकिट देता? 90 कोटी आहे, स्वकष्टातून. हा, रस्त्याने गाडी सफरचंद किंवा समजा काजू बदाम खात्यात असतात, पण कंबारात आणलं नाही एकदा, आरडायचाच पैसा आहे तो. त्यांनी काय कोणाची बीड ठेवत, तुम्हाला माहिती, तुम्ही कीर्तन बघितलेली त्यांची. हा, त्यांची कला आहे ती कीर्तन सांगण्याची पद्धत आहे. काय असं त्याचं एक स्वतःच कला असते व्यक्त होण्याची. बनवलं ते, आणि 90 कोटी तुम्ही मला. पोरगी म्हणली माझ्या इच्छा आहेत, अपेक्षा, लग्न आयुष्यात काय परत कीर्तन करायची पोरगी, ती काय दुसरं तिसरं लग्न करणार का परत? नाही करणार, कारण संस्कार तसे आहेत. तिची इच्छा, तुमची समाजापेक्षा काय 12वंच केलं पाहिजे, 300ची साडी पाहिजे बा, साधं सुद्धा बा. असं तुम्हाला एक गोष्ट कळणार, त्यांनी साधं लग्न कुणाला करायला सांगितलं होतं, त्याची आर्थिक क्षमता नाही. अनेक मुलींचं लग्न केलं तर बापाला 5-5, 10-10 वर्ष फेडण्यात जातात. ते शेती बिनभरवशाची आहे, निसर्गाव आहे, बाजार नाही, कांद्यानं किती वाटलं केलं लोकांचं बघा यंदा. ज्यांच्या डोक्यात होतं पुरुष लग्न यंदा करीन, तो थांबलाय बाप, पुढल्या वर्षी बघू बा. खर्च लागतो करायला. साधं कोणी करा, त्याची आर्थिक क्षमता नाही त्यांनी साधं, पण त्याच्याकडे भरपूर आहे, यांच्याकडे 90 कोटी आहेत. मग का नाही त्यांनी 50 लाख रुपये करावा, 20 लाख, एवढा बी खर्च नसेल, मग तो 20 लाख रुपये गेला असते. खालून बुडून लोकांना आग लागली लगेच, इंदुरीकर लय वाईट, लय वाईट, आणि ते असं तसं. शरम वाटले पाहिजे, शरम. चुकीचं आहे. त्याच्यामुळं आदरणीय इंदुरीकरांना माझं, मी आता भेटलं त्यांना बोलणार आहे, तुम्ही कीर्तन सेवा चालू करा, विनंती करायला हरकत आपलं.
आणि रेट 50,000 ठेवा बुवा, नाही तर ₹1,00,000 ठेवा बुवा. आपल्याकडं तुम्हाला माहिती नाही समाजाचा, मला चांगला माहिती समाज कसा आहे. हा, ₹25,000 पाकिट भरलं तर 1000 लोक भेटते. तेच पाकिट 50,000 केलं, 20,000 भेटते. लोक 20,000 80,000 नको म्हणते, लय मागे. 1,00,000 पाकिट केलं तो 1000 कवाय ना महाराष्ट्रात 100% भेटणार. ध्यानात ठेवा, मंत्री संत्रीच भेटणार. 1,00,000 पाकिट, 1,00,000च पाकिट करायला सांगतो आता. 1,00,000 पाकिट. हा, पाहिजेत किती? 360 दिवस आहेत वर्षाला. 1000 लोक आहेत तरी वेटिंगला, तरी 2 होत्या. असा विषय. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणं अत्यंत चुकीचं आहे. बोलायचंच असेल ना तर ज्यांनी जनतेच्या पैशाने मोठं होऊन इथालच्या बरोबरचा कर पैसा आज प्रत्येक सरकारी सेवेत कुठली खाती आहेत आणि त्या खात्यात कुठल्या प्रकारे पैसा गोळा केला जातो. भ्रष्टाचाराने पूर्ण देश पोखरला. ध्यानात ठेवा, गरिबाचा न्याय राहिलेला नाही. गरिबाची वागणूक, तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला जा बघा, तुम्हाला वागणूक कशी मिळते गरीबाला. ती मग हात जोडून ती ठोकेतच हानी दे बंद, सुट्टीच नाही त्याला. ही अशी परिस्थिती. पण जे चांगलं आहे कमीत कमी ते माणूस महाराष्ट्रात हे तरी करत होता, प्रचार तरी. त्याला शिव्या घालून ते मला काय गरज पडली, माझ्याकडे 90 कोटी. त्याला निवृत्तीनाथ निवृत्त झाले, संपला विषय. आता काही केळं ऐकता का तुम्ही, का वांगी ऐकता? होती त्याची कला होती, एक सगळं चांगलं होतं राव. काय लोकांना करावा, आपल्याला लय त्रास होतो. हा, जाऊ द्या, मरू द्या. मला ह्याच्यातून एवढंच सांगायचं होतं की झालं हे लय चुकीचं झालं. समाज मन कुणीकडे चाललंय. हा, आणि जे शिकारणारे तरी पारदर्शक धुतल्या तांदळासारखे आहेत का हे पण चेक करा. हा, हमाम में सब नंगे, ध्यानात ठेवा, सब नंगे, कुण नाही ह्या जगात. त्याच्यामुळं झालं हे फार चुकीचं झालं. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.